नमस्कार मंडळी. भूमीला मागच्या सगळ्या गोष्टी आठवाव्या म्हणून आकाश खूप प्रयत्न करत असतो. परंतु भूमीला जेव्हा डिस्चार्ज भेटतो तेव्हा भूमी महाजनांच्या घरी न येता देसाईंच्या घरी जाते. भूमी माहेरी गेलेली असते, त्यामुळे आकाशला भूमीला भेटताही येत नसतं. आकाशला खूप एकटं एकटं वाटत असतं. भूमी त्याच्या जवळ नसते, त्यामुळे तो भूमीला खूप मिस करत असतो. माधवराव देखील इकडे भूमीची काळजी घेत असतात, परंतु त्यांना विचार येत असतो की जशी भूमी माझी मुलगी आहे तसेच आकाश सुद्धा माझे जावई आहेत. त्यामुळे भूमीला जितका त्रास झालाय तेवढाच त्रास आकाशला सुद्धा झालाय आणि मला आकाशरावांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आता कुठेतरी त्यांची मानसिक अवस्था नीट झालीये आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजेच भूमीमुळे पुन्हा जर त्यांची मानसिक अवस्था खालवली आणि जर असं झालं तर मी मात्र स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तर इकडे आकाशला त्यांच्या एम्प्लॉई कडून म्हणजेच गोगटेंकडून सगळा प्रकार कळलेला असतो. गोगटेंकडून त्याला समजतं की महाजन इंडस्ट्रीची इमेज किती खालावली आहे ते आणि मार्केटमध्ये महाजन इंडस्ट्रीचं नाव देखील बदनाम झाले. हे सगळं ऐकल्यावर आकाश आता विचार करू लागतो की भूमीला परत आठवावं, भूमी आपल्या आयुष्यात परत यावी. हे तर माझं स्वप्न आहे आणि हे तर एक ना एक दिवस पूर्ण होईल. परंतु महाजन इंडस्ट्रीला एका वेगळ्या वळणावर बघणं हे माझ्या बाबांचं पण स्वप्न आहे. त्यामुळे आता महाजन इंडस्ट्रीसाठी मलाच काहीतरी काम करावं लागेल. आकाश जेव्हा फाईल वगैरे चेक करतो, रेकॉर्ड्स चेक करतो आणि त्यातून त्याला समजतं की महाजन इंडस्ट्रीचा गेल्या 7 वर्षापासूनचा ग्राफ खूपच खालावलेला असतो. आकाशला मात्र हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आतापर्यंत कंपनी फक्त रागिनी आणि अभिनी दोघांनीच सांभाळलेली असते. दोघांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टींचे सूत्र असतात आणि त्या दोघांच्या देखरेखीखाली सुद्धा एवढा मोठा घोटाळा झाला आणि आपल्या कंपनीचा ग्राफ एवढा खालावला, यावर आता आकाशला थोडा डाऊट यायला लागला. तर इकडे घरी एक एम्प्लॉई आलेला असतो आणि त्या एम्प्लॉईला ऑफिसच्या फाईल्सवर आकाशची सही हवी असते. तर आता तो रागिनीला जेव्हा आकाश सर कुठे असं विचारतो तेव्हा रागिनी त्याला विचारते की तू इथे कशाला आलाय. तेव्हा तो सांगतो की आकाश सरांच्या मला काही सह्या हव्या होत्या म्हणून त्या सह्या घेण्यासाठी मी इथे आलो. तर तितक्यातच आकाशही तिथे आलेला असतो. तेव्हा रागिनी त्या एम्प्लॉईला म्हणते की हे बघा, तुम्ही सारखं सारखं असं घरी येत जाऊ नका आणि आकाशला उगाच त्रास देऊ नका, कारण आकाशची अजून तब्येत ठीक नाही झालेली आणि सगळे सह्यांचे अधिकार अजूनही अभिजितकडे आहे आणि त्यामुळे तुम्ही उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नका आणि जोपर्यंत आकाश बरं होत नाही तोपर्यंत सगळे व्यवहार आकाशकडे काही जाणार नाही आणि जोपर्यंत आकाश स्वतःहून ऑफिसला येत नाही तोपर्यंत सगळे अधिकार अभिजित सरांकडेच राहतील. एम्प्लॉई म्हणतो की अहो, परंतु आम्हाला पेपर मधून समजलं की आता आकाश सर पूर्णपणे बरे झालेत. जर आकाश सर पूर्णपणे बरे झाले असेल तर त्यांनी का बरं कारभार हाताळायचा नाही आणि मग अभिजित सरांच्या सह्या कशाला लागतील ह्या पेपर्स. रागिनीला आता प्रचंड राग आलेला असतो. रागिनी आता त्याच्याकडनं पेपर्स हिसकावून घेते आणि ते पेपर्स अभिजितच्या हातामध्ये देते. रागिनी त्या एम्प्लॉईला म्हणते की हे बघा, तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढं करा. उगाचच ह्या प्रकरणामध्ये नाक खुपसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आणि तुम्ही फक्त एक मामूली एम्प्लॉई आहात, त्यामुळे एम्प्लॉई सारखंच राहा. रागिनीने आता त्याच्या हातून फाईल हिसकावून घेतलेली असते आणि अभिजितच्या हातामध्ये दिलेली असते. आकाश मात्र हे सर्व बघत असतो. आकाशलाही काही कळत नसतं की आत्या अशी का वागते. अभिजितच्या हातामध्ये जी फाईल दिलेली असते ती फाईल आता आकाश त्याच्या हातामध्ये घेतो आणि रागिनीला सांगतो की थांबा त्या. तर अभिजित मात्र त्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी तयारच असतो, पेन वगैरे घेऊन रेडी असतो. परंतु त्याच वेळी आकाश मात्र त्याच्याकडनं ते पेपर्स हिसकावतो. अभिजितच्या तोंडचा घास आकाशने पळवलेला असतो, त्यामुळे अभि हा खूप हतबल झालेला असतो. खरं तर आकाशला धमकावून त्याच्यावर जबरदस्ती करून त्याच्याकडनं सगळी कामं करून घेऊन अभिजितने आकाशला खूप त्रासही दिलेला असतो. त्याला धमकावलेलं असतं, त्याच्याकडनं सगळी कामं करून घेतलेली असतात. परंतु यावेळी मात्र अभिजितची सगळी पावर निघून गेलेली असते आणि आता या घरावर आणि महाजन इंडस्ट्रीवर आकाश राज्य करणार असतो. तर आता आकाश ते पेपर्स बघत म्हणत असतो की आत्या हे सर्व काय आहे आणि महाजन इंडस्ट्रीचे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीच्या पेपर्सवर सह्या करण्याचे अधिकार याला कोणी दिले. तुझ्याकडे या सगळ्या गोष्टींचे अधिकार होते ना. गेल्या 7 वर्षापासून हे सर्व अधिकार तुझेच होते ना आणि ह्या सगळ्या गोष्टी तर तू सांभाळत होती आणि मग ह्याच्याकडे कसे काय हे पेपर्स आणि मग ह्याच्या का सह्या हव्या आहेत या पेपर्सवरती आणि मला ह्या माणसावर अजिबातही विश्वास नाहीये. रागिनी आकाशला म्हणते की अरे आकाश, तसं नाहीये. अरे म्हणजे तुम्ही दोघंही इथे नव्हतात ना, म्हणजे आता तू जयसिंगपूरला भूमीसोबत निघून गेला होता आणि मग इथे काम करायला कोणी नव्हतं. मग आता मीही जरा थकले होते, मग मी अभिला जरा काही दिवस सांभाळायला लावलं होतं ऑफिस आणि तेव्हा मी अभिला अधिकार सुद्धा देऊन टाकले होते. तर आकाश रागिनीला
विचारतो की पण आत्या, तुला तर माहित होतं की बँकेमध्ये जयसिंगपूरला काही काम नाहीये, मग तू भूमीला तिकडे जाण्याची परवानगी का दिली होती ग? आकाश रागिनीवर सुद्धा संशय घेत असतो. तर आकाश आपली उलट तपासणी घेतोय हे रागिनीच्याही लक्षात आलेलं असतं. त्यामुळे रागिनी जरा घाबरलेली. रागिनी आकाशला सांगत असते की अरे मला भूमी म्हणाली की तिला नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, म्हणून मग मी तिला म्हटलं जा म्हणून. अरे मी तुमचा खूप शोध घेण्याचा पण प्रयत्न केला, परंतु आम्हाला तुम्ही कुठेच सापडले नाही. आकाश रागिनीला म्हणतो की ते सर्व ठीक आहे, म्हणून तू ह्या अभिकडे सगळे अधिकार दिलेत का आणि ही सगळी कंपनी त्याच्या ताब्यात तू देऊन टाकलीस? आकाश आता चिडून रागिनीला म्हणत असतो की हे बघ आत्या, तुला जर हे सगळं काम होत नसेल तर तूही या सगळ्या गोष्टीतून निवृत्ती घे, परंतु ह्या अभिला कंपनीतला कुठलाही महत्वाचा अधिकार मिळणार नाही. आणि जर तुम्हाला दोघांनाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दोघंही निवृत्त होऊ शकता आणि महाजन इंडस्ट्रीला सांभाळायला मी एकटा पुरेसा. हा निर्णय ऐकून रागिनीच्या आणि अभिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर पौर्णिमाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि धोपाटणं राहिलं. रागिनीला तर निवृत्त होण्याला सांगितलंय आणि अभिजितला तर ऑफिसमध्ये जागाही देणार नाही असं सांगितलंय. मग मात्र आपलं काही खरं नाही. आकाशला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अरे आकाश, तू इथे नव्हता आणि माझ्या मदतीला कोणी नव्हतं, म्हणून मी हे अधिकार अभिला दिले. आकाश अभिकडे बघून म्हणत असतो की महाजन इंडस्ट्रीमध्ये अभिने येण्याची काहीही गरज नाहीये आणि मी बघतोय की गेल्या 7 वर्षापासून महाजन इंडस्ट्रीचा ग्राफ कशा प्रकारे खालावलाय. रागिनी विचार करते की आता मात्र आपलं काही खरं नाही, कारण हा आकाश आपला खूपच वरचढ झालाय. अभिला तर सोडा, परंतु ऑफिसमधून आपली कधी उचलबांगडी होते हेही काही सांगता येत नाही. तर अभि सुद्धा आता काही बोलत नसतो. अभिही पूर्णपणे घाबरलेला असतो आणि आकाश पुढे तो एक शब्दही बोलू शकत नसतो. इकडे माधवरावांनी भूमीला लग्नाचं सत्य सांगण्याचं ठरवलेलं असतं आणि मग हे सत्य ते भूमीला 2 टप्प्यात सांगण्याचं ठरवतात. भूमीला ते म्हणतात की भूमी बाळा, जेव्हा तू कोमामध्ये होती ना तेव्हा हे जग खूप बदललंय. म्हणजे अगं, जेव्हा तू कोमामध्ये होती ना तेव्हा परिस्थिती खूप बदललाय. म्हणजे तुझ्या 2 बहिणी आहे ना, मानसी आणि पौर्णिमा, दोघींचेही लग्न झालेत. तुला त्या रागिनी पटवर्धन माहितीये ना, त्या रागिनी पटवर्धनची 2 मुलं आहेत ना, त्यांच्यासोबत मानसी आणि पौर्णिमाचं लग्न झालंय. भूमी आता खूप खुश झालेली असते आणि म्हणत असते की तुझं आणि पौर्णिमाचं लग्न झालंय. त्यावर बाबा म्हणतात की हो. माधवराव पुढे भूमीला म्हणत असतात की यानंतरचं अजून एक सत्य आहे आणि अशा प्रकारे ते भूमीला विश्वासात घेत असतात. भूमी म्हणते की हो बाबा, सांगा ना काय सत्य. तर आता माधवराव थोडा वेळ घेऊन भूमीला तेही सत्य सांगणार असतात. तर पुढच्या भागामध्ये ते नक्कीच हे सत्य सांगतील. परंतु जर तुम्हाला ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.